गुळाचा वापर अनेक जण साखरेचा पर्याय म्हणून करतात. काही लोक गुळाचा चहा पितात तर काही लोक गुळाचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करतात. आयुर्वेदात गुळाचा एक औषधी म्हणून वापर केला जातो. गुळातून शरीराला अनेक आवश्यक मिनरल्स मिळतात. जर तुम्ही गुळाचे सेवन पाण्यासोबत आणि तेलासोबत केलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. ऋतुमानानुसार आहार हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सणासुदीच्या निमित्ताने आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केलेला आढळतो. आता थंडीच्या दिवसात आवर्जून गुळाचा पदार्थांचा आहारात समावेश केला जातो, पण नियमित गुळाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्या, विशेषतः उन्हातून आल्यास गुळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे. गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. जाणून घेऊया गुळ खाण्याचे विविध फायदे. गुळामुळे रक्त शुद्ध होते. चयापचनाला वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरील गुळ फायदेशीर ठरतो. पोटाच्या विविध तक्रारीवर गुळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस तसेच ॲसिडिटीची तक्रार असेल तर गुळ खाण्याचा त्रास कमी होतो. तसेच आंबट ढेकरापासून सुटका करण्यासाठी गुळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबतं. जर सांधे दुखत असतील तर गुळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळ खाण्यात गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम मिळतो. जेवणानंतर गुळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं. गुळ खाण्यात भूकही वाढते. गुळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा व कमजोरी वाटत असेल तर गुळ अवश्य खावा. गुळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तसंच हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गुळ खाल्ल्याने तत्काळ फायदा होतो. गुळ खाण्याने शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर लोक गुळ खाण्याचा सल्ला देतात. गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. विशेषतः उच्च रक्तदाब त्रास असणाऱ्या लोकांना गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण अधिक असते. हाडांना बळकट करण्यासाठी हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गुळ खाण्याचा हाडांसाठीला फायदा ठरतो. गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीरात ताकद वाढवण्यासाठी दुधात गुळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दूध आवडत नसेल तर 1 कप पाण्यात 5 ग्रॅम गुळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून पिल्यास थकवा दूर होतो. तसेच सर्दी पडसे दूर करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो. काळी मिरी, आलं आणि गुळ मिसळून खाल्ल्यास सर्दी पडसे कमी होतो. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गुळ खाल्ल्याने फायदा होतो. आल्यावर गुळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव आणि जळजळ दूर होते. गुळ खाल्ल्याने डोळ्याची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते. तुमचा मूड सुधारण्यासाठी गुळाची मदत होते. मायग्रेनचा त्रास असेल तर रोज गुळ खाल्ल्याने फायदा होतो. रोज गुळ खाल्ल्याने मेंदू तरतरीत राहतो. स्मरणशक्ती चांगली राहते. त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी गुळ उपयुक्त ठरतो. शरीरातील हानिकारक विषद्रव्ये बाहेर काढून टाकण्यास गुळ मदत करतो. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. मुरुमांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज गुळ खाणे उपयुक्त ठरते. गुळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते. त्यामुळे आवाज बसत नाही. तर त्याचप्रमाणे कोणी गुळ खाऊ नये. मधुमेह असलेल्या लोकांनी गुळ खाणे टाळलं पाहिजे. जरी खाल्लं तरी ते कमी प्रमाणात खावे, कारण की त्यामध्ये सुक्रोजचे प्रमाण भरपूर असतं. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या लोकांनी गुळ खाऊ नये किंवा खूपच कमी प्रमाणात खावं, कारण की गुळामध्ये भरपूर कॅलरीज असतात. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा वारंवार अपचनाच्या तक्रारी जाणवतात त्या लोकांनी गुळ कमी प्रमाणात खावा. गुळ खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. रोज दुपारी जेवण झाल्यानंतर गुळाचा एक लहानसा खडा खावा. त्यामुळे पचन चांगले होते. सकाळी
अक्रोड, काजू, बदाम या सुकामेव्यासोबत गूळ खाणे चांगलं असतं. रात्री झोपताना गरम दूध गूळ टाकून प्यावं. दिवसातून एकदा गुळाचा चहा पिणं आरोग्यदायी मानलं जातं. आलं, दालचिनी, लवंग टाकून गुळाचं पाणी उकळून घ्यावं. असा गुळाचा काढा घेतल्याने आरोग्याला बरेच फायदे होतात.